आज सकाळी काकी लग्नामध्ये लागणाऱ्या तांदळाच्या पापड्या बनवत होती, पण आमच्याकडे एक अशी रीत आहे, या पापड्यांवरती तांदूळने स्वस्तिक बनवले जाते. काकीने जसे जमले तसे तिने करून घेतले. या पापड्या सुकट टाकायचं काम आमच्या छोट्या कार्टूनच्या बहिणीकडे होतं. तोपर्यंत मी इकडे रेडी वगैरे झाले, कारण आज जायचं होतं भावाच्या लग्नाच्या फोटोशूट साठी. लग्न जवळ आलंय आणि पत्रिका वाटायची कामं सगळ्यांनी वाटून घेतली होती. तेच इथे डिस्कशन चालू आहे की कोण कुठे पत्रिका वाटायला जाणार. थोड्याच वेळात आम्ही पण निघालो माझ्या भावाच्या प्री वेडिंग फोटोशूट साठी. आमच्याकडे असं झालं होतं म्हणून काही करणार नव्हतं, पण बॅनर साठी तर फोटो लागणारच होते आणि माझ्या होणाऱ्या वहिनीला पण फोटो पाहिजे होते, कारण तिला मंडपात लावायचे होते. आणि तसं पण लग्न तर एकदाच होतं, म्हणूनच जी हौस असते ती करून घ्यायलाच पाहिजे, नाही का. एका छान अशा लोकेशन वरती पोहोचलो आणि त्यांचं फोटोशूट होईल तेव्हा होईल त्या अगोदरच आम्ही भावंडांनी फोटोशूट करून घेतलं. इकडे कॅमेरामॅन त्याचं काम करत होता आणि हे दोघं बघा कसे मध्ये मध्ये लुडबुड करत आहेत. आता फोटोशूट बघून बघून आला होता कंटाळा, म्हणून मग दादाने इथे जवळपास राहणारे मित्राला कॉल केला, मागवलं खूप सारा खाऊ आणि थंड. आता थंड पीत खाऊ खात खात फोटोशूट एन्जॉय केला. इथला फोटोशूट कम्प्लीट करून आम्ही निघालो होतो पालघर मधील फेमस लोकेशन मध्ये. त्या अगोदर भाईला व्हाईट शर्ट पाहिजे होतं म्हणून ते घेतलं. आता पालघर मधील प्री वेडिंग फोटोशूट साठी फेमस लोकेशन कोणतं आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी पुढच्या व्लॉग मध्ये दाखवते.